नमस्कार, सीमास फॅमिली किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला गाजरचा हलवा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो गाजर 2 वेळा धुवून स्वच्छ पुसून घेतले, नंतर त्याला शिलून घेतले, त्याचा किस करून घेतलेला आहे। 1 मोठा चमचा साजूक तूप, अर्धा लिटर घट्ट दूध, 1 चमचा विलायची पावडर, 1.5 वाटी साखर, गार्निशसाठी काजू बदामाचे काप। आता गाजरचा हलवा बनवायला सुरुवात करते। पॅन गरम करायला ठेवले आहे। त्यामध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप घालायचे। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये गाजरचा किस टाकून परतून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। पाच मिनिटे तरी गाजराचे किस वाफवून घ्यायचे आहे। मध्ये मध्ये गाजरच्या किसला हलवत राहायचे आहे, नाहीतर मग खालून लागू शकते। गाजरचा किस थोडा नरम झाला आहे, त्यामध्ये दूध घालायचे। दूध पूर्ण आटेपर्यंत परतवत राहायचे। दूध आटवून झाले की त्यामध्ये 1.5 वाटी साखर टाकायची आहे। साखरेला पाणी सुटतं। साखरेचे पाणी पूर्ण चाचणी बनेपर्यंत म्हणजे पूर्ण आटेपर्यंत आपल्याला गॅसवरच राहू द्यायचं आहे। जेव्हा ते मिश्रण घट्ट होतं त्यावेळेस गॅसची फ्लेम कमी करून द्यायची। काजू बदामाचे काप टाकून मिक्स करून घेऊन नंतर विलायची पावडर। आपला हलवा तयार झालेला आहे। चला तर आपला गरमागरम नरम छान स्वादिष्ट गाजरचा हलवा तयार झालेला आहे। अशाच सिंपल रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।